नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर, BFC इंग्लिश आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकाशयात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. प्रकाशयात्री या कवितेतील दिलेला पहिला प्रश्न बघूया. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. आपल्याला या ठिकाणी या अर्थाच्या कवितेतील ओळी बघूया. प्रश्न, फुलपाखरा सारखे स्वतंत्र हवे. तर बघा, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे, ही आपल्या कवितेतील ओळीचा अर्थ मित्रांनो या प्रकारे होतो. पुढची ओळ दिली आहे, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. या अर्थाची ओळ आपल्या कवितेत आहे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू या अर्थाची ओळ आपल्या कवितेत आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. जाऊया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. आपल्याला या ठिकाणी कवितेतील दिलेल्या ओळी मित्रांनो स्पष्ट करायच्या आहेत, त्यांचा अर्थ आपण लिहिणार आहोत. बघूया पहिली ओळ, बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे. या ओळीचा अर्थ मित्रांनो बघा पुढील प्रमाणे होईल, आम्ही लहान मुले प्रकाशाच्या म्हणजेच मित्रांनो ज्ञानाच्या किंवा प्रगतीच्या मार्गाने जाणारे प्रवासी आहोत. आम्ही आकाशात नवीन रंग भरू म्हणजे आमचे जे भविष्य आहे ते उज्ज्वल आणि नवीन विचारांनी आम्ही समृद्ध करू. या प्रकारे आपल्या ओळीचा अर्थ मित्रांनो होतो. पुढची ओळ बघा, कळ्या कळ्यांचे गेंद वहुनी हसता हसता झुलू. या ओळीचा अर्थ होईल, आम्ही लहान कळ्यांचे जणू गुच्छ होऊन आनंदाने हसत हसत वाऱ्यावर डुलू म्हणजेच संघटित होऊन आनंदाने एकत्र राहू. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. या ओळीचा अर्थ बघूया, सर्व प्रकारचे अज्ञान, दुःखाचा आणि वाईट गोष्टींचा अंधार दूर करून सर्वांना ज्ञान, सुख आणि प्रगतीच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ. या प्रकारे या ओळीचा अर्थ आहे. शेवटची ओळ बघूया, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. या ओळीचा अर्थ होईल, आपल्या सर्व बांधवांसोबत एकत्र येऊन एकात्मतेचा आणि उत्साहाचा नारा सर्वत्र पसरवूया. या प्रकारे या ओळींचा मित्रांनो अर्थ आहे. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न तिसरा, कवितेच्या आधारे खालील कृती करा. तर बघा, आपण मित्रांनो कविता शिकलेलो आहोत. कवीचे नाव आहे कल्याण इनामदार. कवितेचे नाव आहे आपली प्रकाशयात्री. कवितेचा विषय लहान मुलांची नवी आशा, सकारात्मकता, स्वावलंबन आणि संघटित होऊन नवीन उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश. पुढचा मुद्दा दिलाय आपल्याला कवितेतील शब्दांचे अर्थ. स्वर, स्वर म्हणजे आवाज. धरा, धरा म्हणजे पृथ्वी. बांधव, बांधव म्हणजे भाऊ. आणि तेजोमय, तेजोमय म्हणजे प्रकाशमान उज्ज्वल असणे. कवितेतून मिळणारा संदेश बघूया. समाजात चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि नवी आशा पल्लवित करून चांगल्या विचारांनी व चांगल्या कृतींनी सकारात्मकता पसरवली पाहिजे. या प्रकारे या कवितेतून मित्रांनो आपल्याला संदेश मिळतो. अशा प्रकारे आपला हा प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. आपल्या कवितेत दिलेले यमक जुळणारे शब्द बघूया. नवे, हवे, झुलू, फुलू, खडे, दिवे, पाने, गाणे. या प्रकारे आपल्या कवितेत यमक जुळणारे शब्द मित्रांनो दिलेले आहेत. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकाशयात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरला असेल. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्ही आपल्या BFC इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या पुढील व्हिडिओचं मित्रांनो नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.